नमस्कार मंडळी. तर तुम्ही कशा आहात? तर तुम्ही चांगलेच असणार. शौर्य अँड मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी असे सांडगे बनवलेले आहे. बघा किती छान असे पिवळेधम सांडगे झालेले आहे. उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवतात. तर आमच्याकडे याला वड्या पण म्हणतात. तर मुगाचे सांडगे खूप छान लागतात. भाजीला काही नसलं तर आपण मुगाच्या सांडग्याची भाजी करू शकतो. खूप छान लागते अशी मुगाच्या सांडग्याची भाजी. तर इकडे मुगाची डाळ मी अगोदरच भिजू घालून धुवून घेतली होती. धुतल्यानंतर थोडीशी सुकू घालायची. नंतर इकडे मी पाट्यावर मुगाची डाळ बारीकपैकी अशी वाटून घेतली. पाट्यावर वाटली की खूप छान लागते. मिक्सरमधून नाही काढली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकायचं. जिरं टाकलं की खूप छान लागते. आणि जिरं टाकलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूणचा आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकायचा बारीक करून. ते पण मी पाट्यावरच वाटून घेतला. नंतर खूप सारी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीने खूप चांगली अशी चव येते. आणि मिश्रण एकजीव करायचं. सांडग्यामध्ये जर हे टाकले पण तर खूप छान लागतात. तर असे सांडगे बनवून घ्यायचे सर्व. बघा इकडे मी सर्व एका ताटामध्ये सांडगे बनवलेले आहे. तर सांडगे बनवणे झाले की काय करायचं, उन्हामध्ये सांडगे वाळू घालायचे. 2 दिवस झाले की मी उन्हामध्ये सांडगे वाळू दिले आणि खूप छान असे सांडगे झाले होते. खमंग असा वास येतो. तर त्याच्यामध्ये लसण आणि जिरं आणि मीठ टाकले की खूप छान लागतात. कोणी कोणी तसेच सांडगे बनवतात. तर या पद्धतीने बनवले की खूप छान लागतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.